नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर सगळ्यात पहिले तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर हे बघा, मी आज पुरणपोळीचा बेत केलेला आहे। तर त्यासाठी मी ही डिश चना डाळ घेतलेली आहे आणि एवढी डिश मी थोडंसं कमी साखरेत ॲड करणार आहे। आणि इथे मी विलायची पावडर, जायफळ आणि सोप ह्याची पूर्ण असे बारीक पावडर केलेली आहे। तर ह्याला स्मॅच केल्याच्या नंतर ती पावडर आपण यात मिक्स करणार आहोत। तर चला, तर तुमच्या तिकडे आज काय काय करता नागपंचमीला नक्की सांगा। आम्ही पुरणपोळी, आमटी एवढंच करतो, तळत वगैरे काही नाही। हे बघा आपलं पुरण, मी यात साखर मिक्स केलेली आहे, विलायची पावडर, जायफळ आणि यात बघा असं पूर्ण असं हलवून घ्यायचं। कमी हीटवर ठेवलेलं आहे हे। आणखी थोडंसं घट्ट होईपर्यंत असंच हलवून घ्यायचं आहे आपल्याला, गाठी होऊ द्यायचे नाही आणि जास्त असं घट्ट पण नाही होऊ द्यायचं। थोडंसंच घट्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला, मग छान अशी पुरणपोळी येते लुसलुशीत। तर चला, तर हे बघा आपलं पुरण ऑलमोस्ट रेडी आहे। बघा किती घट्ट झालेलं आहे, छान असं। तर हे आपलं पुरण आता रेडी। आता इथे बा आमटीचा मसाला ठेवला मी काढून। तर यामध्ये पुरणामधली थोडीशी डाळ आणि धना आणि कांदा भाजून घेतलेला आहे। 2 कांदे आहे छोटे छोटे, आणि ह्या जाळीवरती मिरची आणि इथे खोबरं आणि लसूण। तर हे पूर्ण आपण तव्यावर थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेणार आहोत। तर चला, मी दाखवते तुम्हाला नंतर। थरथरणारा हात तिचा खंबीरपणाचा आधार देतो। मऊ मऊ पत्राला तिच्या मायेची ओघ, निव्वळ निखळ प्रेम आजी माझी रखुमाईचं सुरू। तर बघा, ही अशी पुरणपोळी आम्ही खूप सारं पुरण घालतो। तर हे बघा, मी असं छोटी पोळी लाटली आणि त्याच्यावर पुरण ठेवलेलं आहे। आणि मग मी आता याला हे बघा असं मोदक सारखं करून याचं चिटकावून हे बघा हे वरचं एवढं कणिक काढून घेणार। ही बघा आपली रेडी आहे पुरणपोळी, एकदम छान असं। हे बघा, बारीक जर बघितलं तर पुरण पण दिसते आतमधलं घातलेलं। तर हे बघा, मी अशी पुरणपोळी करते। हे बघा आपली रेडी आहे पुरणपोळी, एकदम छान अशी। इकडे आमटी आहे, आणि आज म्हणता पंचमीच्या दिवशी राईस करत नाही, राईस आणि तळण पण काहीच काढत नाही। तर ही बघा, आज माझी नागपंचमीची पूजा आहे। हे बघा, इथे पुरणपोळी, दूध आणि आमटी। आमच्या इकडे आज कुरडई, राईस वगैरे करत नाही, म्हणून एवढासाच नैवेद्य आहे। तर या सगळे जेवायला।